अध्यक्ष महोदय, असलमभाई बसा. 2026-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानांच्या मागण्यावरती बोलण्यासाठी मी आता उभा आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून माझ्याकडे हॅमचा 2018-19ला रस्ता मंजूर झाला. त्यानंतर तो प्रत्यक्षात रस्ता सुरू झाला 2020च्या दरम्यान. आज तो रस्ता पूर्णत्वाला जात असताना इतके वर्ष तो रस्ता पूर्ण करता करता तो रस्ता परत उखडून गेलाय आणि आता दुरुस्तीचं काम जेव्हा सुरू आहे तर ते मधून मधून जुजब्या प्रमाणामध्ये काम केलं जातंय. ठेकेदाराकडनं अशी परिस्थिती आहे की लक्षवेधी टाकली किंवा अधिवेशन सुरू झालं का तेवढ्या काळात तो काम चालू करतो आणि बाकीच्या वेळेला तो काम करत नाही आणि त्यामुळं त्या रस्त्याची पूर्ण व्हायच्या आधीच वाट लागून गेलेली आहे. तर इथं बांधकाम मंत्र्यांना माझी विनंती आहे की याची दखल घेऊन जो काही बारी संगमनेरचा हॅमचा रस्ता आहे तर त्याचं काम चांगलं झालं पाहिजे. आता त्याला उन्हाळ्याचे दिवस आहे, एक तर 15 मे नंतर कधी पाऊस पडेल काही माहीत नाही. त्यामुळं त्या रस्त्याचं काम एकदम चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. भांडारदरा परिसरात पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिथं पण आमच्या माध्यमातून रस्ता आहे, तिथं कॉन्क्रीट, खरं तर कॉन्क्रीट 20-25 वर्ष काही व्हायला नाही पाहिजे. वर्ष दीड वर्षात कॉन्क्रीट उखडून गेलंय आणि त्याच्याकडं मात्र अधिकाऱ्यांनाही ठेकेदार जुमानत नाही आणि अधिकाऱ्यांचंही त्या रस्त्याकडे लक्ष नाही असं दिसतंय. तर मला ह्या माध्यमातून हे सांगायचं आहे की चर्चा ज्या वेळेला होणार आहे तर त्यावेळेला ह्या ज्या कामं निकृष्ट झाले त्यांच्यावर कारवाई होईल आणि हॅमचे रस्ते पूर्ण, खरं तर तो पहिल्या 3-4 वर्षामध्ये तो रस्ता पूर्ण करायचा होता. देखभाल दुरुस्ती सुरू व्हायला पाहिजे होती पण तसं काही झालेलं दिसत नाहीये. त्याचबरोबर त्या मतदारसंघामध्ये आता माझ्याकडं MIDC लिंगदेवला मंजूर झाली आहे आणि त्यामुळं लिंगदेव ते वाघापूर मुळा नदीवरच्या पुलाची मागणी आहे तिथल्या लोकांची, जेणेकरून ब्राह्मणवाडापासून तर राजूरपर्यंत किंवा अकोल्यापर्यंत जाण्या येण्यासाठी तो पूल महत्वाचा आहे. बाकी देवीचा घाट जो चोंडे ते शहापूर हा रस्ता सर्वेक्षणासाठी त्याच्यावरती 2-2.5 कोटी रुपये आदरणीय अजितदादा पवार साहेब असताना त्यांनी तरतूद केली होती आणि त्यानंतर ही 2022-23 ची तरतूद आहे. याचं सर्वेक्षण झालं पण पुढं काय झालं काही माहीत नाही. पुढं त्याच्यावरती निधी पडणं किंवा त्याच्या परवानग्या काढणं यासाठीची काय तरतूद व्हायला पाहिजे ती झाली नाही. त्यामुळं माझा जे काही पैसे खर्च झालेले त्याच्यावरती निधी खर्च झालाय तर त्याच्यात ही माहिती घेतली गेली पाहिजे का हा निधी खर्च कसा केला, त्याचं सर्वेक्षण पूर्ण झालं का आणि तो जो काही देवीचा घाट घाटघर ते मेट हा रस्ता कधी होणार आहे, त्याला निधी कधी पडणार आहे हे पण बांधकाम मंत्र्यांनी त्याच्यावरती लक्ष द्यावं ह्या निमित्तानं माझी मागणी आहे. त्याबरोबर जे काही उद्योग व ऊर्जा विभागावरती बोलत असताना ऊर्जा विभागाकडनं शेतकऱ्यांना दिवसा लाईट देऊ म्हणून सांगितलं गेलं आहे. तर मला वाटतं तशा दृष्ट्यातनं शेतकऱ्यांसाठी ती कार्यवाही झाली पाहिजे. दिवसा लाईट शेतकऱ्यांना दिले पाहिजे कारण रात्रीचा बिबट्याचा त्रास आहे, बाकीच्या सगळ्या यामुळं दिवसा लाईट शेतकऱ्यांना दिली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऊर्जा विभागानं सरकारी दवाखाने म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा यांचं कनेक्शन, विद्युत कनेक्शन तोडलं जाऊ नये. उन्हाळ्याचे दिवस आहे, पाण्याच्या ज्या योजना आहेत पिण्याच्या पाण्याच्या त्यांचं पण महाराष्ट्रभर कुठं कनेक्शन तोडलं जाऊ नये. कारण जर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फक्त ग्रामपंचायतकडे बिल भरायला नाहीये आणि या कारणानं जर तुम्ही विद्युत कनेक्शन तोडले तर उन्हाळ्यामध्ये पाणी असून काही लोकांना पाणी प्यायला भेटणार नाहीये. त्यामुळं ऊर्जा विभागाने ही पण दखल घेतली पाहिजे. उद्योग विभाग, माझ्याकडे लिंगदेव MIDCची जमीन मोजणी प्रक्रिया सुरू आहे. लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण होऊन त्यावरती त्या जमिनीची डेव्हलपमेंट होऊन तिथं उद्योग व्यवसाय आले पाहिजे, तरुणांना हाताला रोजगार भेटला पाहिजे. आणि एकदा पहिली जी 50 एकरामध्ये MIDC मंजूर केली आहे तिथं खरं तर आमच्याकडं जवळजवळ 300-350 एकराची जमीन आहे. एकदा हे उद्योग व्यवसाय झाल्यानंतर त्याचं विस्तारीकरण सुरू झालं पाहिजे ह्या निमित्तानं माझी मागणी आहे. कामगारांच्या बाबतीत बोलायला, कामगारांची नोंदणी झाली आहे
परंतु कामगार विभागाकडनं काय होतंय की अशी जाचक टाकली जाते की रोज 500 कामगार येणार असेल तरच तालुक्याच्या ठिकाणी आम्ही सेंटर साहित्य वाटपासाठी देऊ. तर मला वाटतं तशी केलं नाही पाहिजे. आता माझा आदिवासी तालुका आहे, माझ्या आदिवासी तालुक्यातील जर त्या कामगारांना सगळा कामधंदा सोडून संगमनेरला यावं लागत असेल तर तसं नाही झालं पाहिजे. तर माझं म्हणणं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, मग विरोधक असो किंवा सत्ताधारी असो, त्या तालुक्याच्या ठिकाणी कामगारांसाठीच्या ज्या योजना आहेत त्याचे वितरण करायचे साहित्याचं त्याच्यासाठी सेंटर तयार झाले पाहिजे. त्यासाठी कामगार विभागानं धोरण घेतलं पाहिजे. ग्रामविकास विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे काही मुख्यमंत्री सडक आणि प्रधानमंत्री सडकच्या माध्यमातून रस्ते चालू आहे, परंतु एका ठेकेदाराला 50-50 किलोमीटरचे रस्ते दिले गेलेत आणि ते मात्र सब ठेकेदार नेमताय आणि त्याच्यातून काय होतंय तर त्यांच्याकडनं काम केलं जात नाही. म्हणजे हा मुख्य ठेकेदार, त्याच्या खाली परत उपठेकेदार, त्याच्या खाली उपठेकेदार, असं जर होत असेल तर मला वाटतं कामाची गुणवत्ता पण दिली जात नाही आणि कामं लवकर पूर्ण होत नाही. त्यामुळं त्याबाबत पण ग्रामविकास विभागानं विचार करावा. आदिवासी विभागात एकट्या माझ्या अकोले तालुक्यातूनच जवळजवळ 3000 घरकुलांची मागणी आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या व्यतिरिक्त. परंतु तिथं जर 200 आणि 250 घरं जर आले तर मला वाटतं ही शबरी आवास योजना कधी पूर्ण होणार. आणि ती पूर्ण करत असताना आदिवासी विभागानं एक दखल घेतली पाहिजे. जशी तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेला जे केंद्राचे पैसे येतात त्याच्यामध्ये 50,000 रुपये राज्य सरकार देणार आहे आणि सोलर सिस्टीम करून विद्युतदृष्ट्या स्वयंपूर्ण करणार आहे. तर आदिवासी राज्यमंत्री तर ज्या शबरीच्या घरांना पण ती योजना लागू झाली पाहिजे, सौर पॅनल बसले पाहिजे आणि त्यांना पण स्वयंपूर्ण केलं पाहिजे. ही तुम्ही दखल घ्यावी. सगळ्यात महत्वाचं शिक्षणाच्या बाबतीत काही प्रवेश आहेत वसतिगृहाचे. एक तर वसतिगृहाचे प्रवेश डिसेंबर महिन्यापर्यंत चालतात, शाळा जून महिन्यात सुरू होत आहे. मग मला सांगा की ह्या जवळजवळ 3-4 महिने विद्यार्थ्यांनी राहायचं कुठं आणि त्याच्यानंतर त्यांनी कॉलेजला जायचं, मग त्यांची प्रगती कशी होणार? म्हणजे आदिवासी बांधवांना, त्या मुलांना खरं शिकवून द्यायचंय का आदिवासी विभागाला? आजही आदिवासी विभागामध्ये पाहिलं तर आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तुम्ही शिक्षक दिलेत आश्रमशाळांना, परंतु त्यांची परिस्थिती काय आहे? ते 10-10 वर्षापासून त्यांना तुम्ही कायम केलेलं नाही आणि तिथं इमारती मात्र मोठमोठ्या बांधल्यात पण शिकवण्यासाठी शिक्षक नाही आहेत. ही बाब खरी आहे का? एकदा तपासून पहा आणि जर खरी असेल तर त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. आज आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणाची काय परिस्थिती आहे? तुम्ही 50-50 किलोमीटर वरतून तुम्ही भोजन पाठवता तुमचं सेंट्रल किचनच्या माध्यमातून. चपात्या अगदी शेद येऊन तिथं खराब झालेल्या असतात. भाज्यामध्ये स्पायसी म्हणजे तिकडं तेल टाकलेलं, इकडून काहीतरी मिसळ बनवून पाठवली असती. त्या पोरांना ते जेवण पचत नाही, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, पोरं आजारी पडतात, त्यांच्यासाठी दवाखान्याची सुविधा नाही. असा आदिवासी विभागाचा कारभार. मंत्री महोदय तुम्ही समाधानी असाल तर माझं काही म्हणणं नाही, परंतु मी मात्र त्याच्यावरती समाधानी नाही म्हणून त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. वेळ कमी आहे म्हणून जास्त बोलत नाही, परंतु आदिवासी विभागाचा कारभार आदिवासींच्या उन्नतीच्या दृष्टीनं झाला पाहिजे. तो सध्या परिस्थितीमध्ये इतका काय, मी म्हणेल मागच्या काळामधला बॅकलॉग असेल म्हणून तुम्हाला त्रास होतोय, पण आता तुम्हाला 1 वर्ष पूर्ण झाले. आता मात्र तुम्ही गती घेतली पाहिजे आणि तो कारभार पूर्णत्वाला नेला पाहिजे. कारण जर आदिवासींचं स्वतंत्र बजेट आहे आणि आदिवासींचं उत्थान होणार नाही तर त्याचा उपयोग. सहकार विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळेच कारखाने, जे काही साखर कारखाने ते आजारी आहेत. म्हणजे काही कारखाने बंद पडेल. माझ्या अकोल्याच्या अगस्ती सहकारी कारखान्याची अवस्थाही तशीच बिकट आहे. पुढचा सीझन चालू होतो का नाही असा शेतकऱ्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं, महायुती सरकारनं लवकर निर्णय घ्यावा आणि या साखर कारखान्यांना काय कुठून कर्ज द्यायचं किंवा काय घ्यायचं, तुम्हाला त्या कारखान्याच्या कारभाराबद्दल जर शंका असेल तर तुम्ही चौकशाला, आमचं काहीच म्हणणं नाही, पण ते साखर कारखाने बंद नाही पडले पाहिजे. तर या निमित्तानं माझ्या अगस्ती सहकारी कारखान्याला पुढच्या वर्षीचा गळीत हंगाम सुरू झाला पाहिजे. त्यानं सरकारनं मदत करावी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.